लेकीचं बाळंतपण म्हणजे आईची खरी कसरत. एकीकडे मुलगी आणि बाळ सांभाळायचं, दुसरीकडे येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं बघायचं, घराकडे बघायचं. त्यात बाळ रात्रभर जागरण करणार. मग मुलीला झोप मिळावी म्हणून आई रात्रभर जगणार आणि सकाळी सगळं बळ एकवटून पुन्हा कामाला लागणार. या काळात आईकडे इतकं बळ कुठून येतं कोण जाणे. आज सुलोचनाच्या सासरच्या काही बायका बाळाला पाहायला आल्या होत्या. बाळाचं कोड कौतुक झालं, गप्पा झाल्या, जेवणं उरकली. त्यांनी बाळाच्या हातात सोन्याची अंगठी चढवली. बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे, बाळाला सोनं चढवलं की लगेच त्या बाईला साडी नेसवायची. हातात 100 ते 200 रुपये दिले तर त्याच रेंजमधली साडी अंगठी केली तर जरा महागातली. पद्धतच तशी घालून दिली असल्यानं सुलोचनाच्या आईनंही साड्या आणून ठेवलेल्या. पण एकही साडी हलकी आणली नव्हती. कुणी अगदी 50 रुपये जरी हातात दिले तरी तिच्या आईनं चांगल्यातली साडी तिला नेसवली. नातवाच्या येण्याच्या अंदापुढे आईला हा खर्च काहीच वाटत नव्हता. हे घ्या, सर्वांसाठी साड्या. अंगठीचा कार्यक्रम झाल्यावर सुलोचनाच्या आईनं बायकांना सांगितलं, अहो कशाला, राहू द्या की. बायकांनी बळेच औपचारिकता म्हणून नको म्हटलं, पण आतून खूप उकळ्या फुटत होत्या. हो नको करत बायकांनी साड्या घेतल्या. साड्या खूप छान होत्या, पण त्या बायकांचं काही समाधान झालेलं दिसलं नाही. त्यांनी निमूटपणे साड्या घेतल्या आणि निरोप घेतला. सुलोचनाची आई खूप दमली होती. बायका गेल्यावर तिनं जरा निश्वास टाकला आणि जरा वेळ पडून घेतलं. सुलोचनानं विचारलं, आई सर्वांना कशाला साड्या नेसवल्या? अंगठी तर 2च बायकांनी दिलेली. असू देत ग, माझ्या नातवाच्या कौतुकापुढे सगळं मातीमोल आहे. सुलोचनाच्या हातातल्या त्या गोंडस बाळाकडे बघत सुलोचनाची आई त्याची दृष्ट काढू लागली. आणि हो, सासरच्या मंडळींचा मान ठेवावाच लागतो. तुला उद्या आमच्यामुळे काही बोल लागायला नको, कुणी टोमणे मारायला नको, म्हणून ही धडपड. दोघी जणी काही वेळ पडल्या. डोळा लागत नाही तोच सुलोचनाला फोन. नुकत्याच निरोप घेतलेल्या त्या बायकांचा फोन होता. हॅलो सुलोचना, साड्या घेतल्या खरं आम्ही, पण आम्हाला काही आवडल्या नाहीत हो साड्या. जरा चांगल्या साड्या नेसवायला हव्या होत्या तुझ्या आईनं. सुलोचनाच्या पोटात खड्डाच पडला. आई जवळच होती. मोबाईलचा आवाज मोठा असल्यानं आईला सगळं ऐकू गेलं. या बायकांनी गाडीतून परतत असताना काय चुगल्या केल्या कोण जाणे, पण उलट फोन करून हे सांगण्याचं मूर्खासारखं धाडसही केलं. सुलोचनाला कळेना काय बोलावं. आईला सांगितलं तर आई पुन्हा त्यांची तोलतोल करणार, पुन्हा नव्या साड्या आणायला पायपीट करत जाणार. खर्च होईल तो आणखी वेगळाच. किती करावं आईनं तरी. सुलोचनाला सासरच्या मंडळींचा राग आला, पण आई समोर होती, काही बोलू शकली नाही. पण आईनं तिच्या जवळचा फोन घेतला. हॅलो, नमस्कार ताई, पोचलात का? नाही अजून. बरं, तुम्हाला साड्या आवडल्या नाहीत तर सांगायचं की लगेच. तुम्ही एक काम करा, परत या लगेच. त्या बायकांची कळी खुलली. नव्या साड्या मिळणार म्हणून अर्ध्या रस्त्यात गाडी मागे फिरवायला लावली. आई, अगं काय प्रकार आहे हा? इतकी तोलतोल चांगली नाही. आई काहीही बोलली नाही. काही वेळानं त्या बायका मोठ्या मिजाशीत परत आल्या. इकडे तिकडे पाहू लागल्या. नवीन साड्यांचे बॉक्स दिसताय का ते पाहायला. या, तुमचीच वाट बघत होतो. बायका आतुर झाल्या. आईनं हळूच बाळाच्या हातातील अंगठी काढून त्यांच्या हातात ठेवली आणि म्हणाली, तुम्ही बाळाला आशीर्वाद दिलात हेच खूप. सोनं वगैरे काही नको बाळाला. आणि हो, तुम्हाला दिलेल्या साड्या जशाच्या तशा परत करा. जरा सुसंस्कृत लोकांना देता येतील. सुलोचना आईचं हे रूप बघतच राहिली. त्या बायका अपमानित होऊन तावातावानं निघून गेल्या. आई, हो बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जोपर्यंत समोरचा नम्र असेल तोवर त्याला मानपान द्यायचा. ज्या दिवशी तो स्वतःची पायरी सोडून वागेल त्या दिवशी मात्र त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा. याबद्दल तुला सासरी कुणी बोललं तर त्याची माझ्याशी गाठ असेल. आईपण आणि त्यातही बाळंतीण लेकीचं मातृत्व बाईला प्रचंड खंबीर बनवतं हेच खरं.